नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर नगर परिषदेच्या रणसंग्रामामध्ये उतरलेल्या भोसले घराण्यांच्या सुनबाई या प्रभाग क्रमांक 12 मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक रणांगणामध्ये उतरल्यात. आज त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्यात. त्यांनी त्यांच्या प्रचारास सुरुवात करताना एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं, भारतीय पारंपरिक पद्धतीनं विविध घरातील महिला भगिनींना हळदी कुंकू लावून औक्षण करत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठ महिला भगिनींचे आणि घरातील ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतलेत. प्रभाग क्रमांक 12मध्ये यावेळेस प्रमुख 2 उमेदवाराच्या बरोबरीनंच काही अपक्ष उमेदवारांशी त्यांना सामना करावा लागणार आहे. या संदर्भामध्ये त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली. नमस्ते, मी 12 वार्डमधून मधून पूनम युवराज भोसले. माझा पक्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडी यातून मी उभा आहे. तर मी प्रचार चालू केला आहे. तर समतानगर ह्या वार्डातून चालू केला आहे मी प्रचार. तर मला प्रतिसाद खूप चांगला आला आहे. मी सगळ्यांना माता भगिनींना हळदी कुंकू लावून मी वोट मागते. प्रचार खूप तसा प्रतिसाद खूप चांगला आला आहे मला. तुमच्या प्रभागामध्ये जी भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबतच अपक्ष उमेदवारांची थोडीशी गर्दी आहे. त्यांचं पण आव्हान असणार आहे. कसं बघताय याच्याकडे? आव्हान म्हणून असं काय नाही आहे. मी ह्या वार्डातून खूप जुनी आहे, कारण आम्ही अनुभव आहे. आम्ही उभं पण राहिलेलो आहे 1 वर्ष. आणि मी भोसले घराण्यातून आहे. आमच्या राजकारणाचा वारसा खूप जुना आहे, त्यामुळे अनुभवही तसा चांगला आहे खूप. आणि प्रतिसादही मला खूप चांगला आला आहे या वार्डातून. त्यामुळे आव्हान असं काय नाही आहे. आमचा पक्ष येईल, तीर्थक्षेत्र विकास आघाडी येईल, नक्कीच येईल. तुमच्या प्रभागातले प्रमुख प्रश्न कुठले सध्या, आणि तुम्ही नेमका कुठल्या विकास कामावर भर देणार आहे? माझ्या प्रभागातून ओपन पेजचं काम करायलाच पाहिजे, केलं पण आहे. ओपन पेजचं कंपाऊंड झालं आहे, गणपतीचं मंदिर झालेलं आहे. आणि तरी अजूनही माझी इच्छा आहे की लहान मुलांना खेळण्याची सोय व्हावी. सगळं खेळण्याची सामान गार्डनमध्ये पाहिजेत मुलांना. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय. तसंच हा भाग आहे ना, मला स्वच्छ सुलभ करायचा आहे. झाडे रस्ते पण थोडेसे पक्के पाहिजेत. धूळमुक्त करायचा आहे आपला प्रभाग. नागरिकांना काय आवाहन कराल? माझी हात जोडून सर्वांना हीच विनंती आहे की मला या प्रभागातून निवडून आणा, मला एक संधी द्या आणि मी ह्या संधीचं खरंच सोनं करेन.